वेलकम टू विद्यासागर सॉफ्टवेअर इन्स्टिट्यूट. आपण आतापर्यंतच्या सेशन्स मध्ये रेविटच्या जे वॉल्सचे वेगवेगळे टाइप्स जे आहेत ते आपण बघितलेले आहेत. आजच्या सेशन मध्ये एक सिंपल आपण प्लॅन ड्रॉ करूया. त्याच्यामध्ये वेगवेगळे कंपोनंट्स ऍड करणं, फ्लोज ऍड करणं, तो पोर्शन आजच्या सेशन्स मध्ये आपण काय करणार आहे, कव्हर करणार आहे. ठीक आहे. आता जेव्हा तुम्ही इथं न्यू मॉडेल स्टार्ट करताय किंवा प्रोजेक्ट स्टार्ट करताय, ते तुम्ही कशामध्ये करणार आहे, म्हणजे इम्पेरिकल मध्ये करणार आहे, फूट इंचेस मध्ये करताय, किंवा मेट्रिक सेंटीमीटर मध्ये करताय. ठीक आहे. सो मी इम्पेरिकल घेणार आहे, पण टेम्पलेट कुठलं असणार आहे, आपलं आर्किटेक्चर, कारण आपण रेविट आर्किटेक्चर्स वरती इथं काम करतोय. ठीक आहे. सो इथं टेम्पलेट सिलेक्ट केलं मी, इम्पेरिकल रेविट आर्किटेक्चर्स किंवा आर्किटेक्चर्स टेम्पलेट. ओके केला. तर इथं आपलं जे जर इंटरफेस आहे ते ओपन होईल. ओके. आता याच्यामध्ये आपल्याला ऑलमोस्ट आयडिया आहे की कुठे जाऊन काय करायचंय काय नाही. ठीक आहे. आता मी एका स्टोरीचाच प्लॅन इथं काय करणार आहे, क्रिएट करणार आहे. सो त्याच्यासाठी मला इथं काय करावं लागेल, पहिला मला चेक करावं लागेल लेवल्स. ओके. सो लेवल्स कुठे चेक करतोय आपण, इलेव्हेशन्स मध्ये. ठीक आहे. सो इलेव्हेशन्स मध्ये जाऊन तुम्हाला लेवल्स चेक करायचे. तर त्या लेवल्स तुम्ही कशा चेक करणार आहे, इलेव्हेशन्स वरती डबल क्लिक करा. कुठल्या पण एका इलेव्हेशन्स वरती डबल क्लिक करू शकता. ठीक आहे. सो फर्स्ट लेवल जी आहे ती 0 फीट वरती आहे. लेवल 1 तिचा नेम आहे, तुम्ही याचं नेम चेंज करू शकता. सो डबल क्लिक करून मी याला टाकलं ग्राउंड लेवल. ग्राउंड लेवल. ठीक आहे. एंटर करा. यस. सो सेकंड असेल तुमचा फर्स्ट फ्लोअर लेवल. सो डबल क्लिक अगेन, मी टाकले तर फर्स्ट फ्लोअर लेवल. ठीक आहे. एंटर केलं. येस. सो ही आली फर्स्ट फ्लोअर लेवल. आता या दोघांचा डिस्टन्स बघा. आता ग्राउंड लेवल जी आहे ती 0 फीट 0 इंचेस वरती आहे, आणि आपली फर्स्ट फ्लोअर जी आहे ती 10 फीट वरती आहे. ठीक आहे. फ्लोअर टू फ्लोअर हाईट आपण 10 फीट ठेवतो. सो इथे 10 फीट मी इथे ठेवलेला आहे. ठीक आहे. आता मी येते तर ग्राउंड फ्लोअर वरती या ग्राउंड लेवल वरती. मला इथं माझा जो प्लॅन आहे तो काय करायचा आहे, ड्रॉ करायचा आहे. तर ड्रॉ करते वेळेस तुम्ही इथे, आता प्लॅन कुठला आहे आपला, तो मी इथं दाखवते तुम्हाला. हा आपला एक प्लॅन आहे. ठीक आहे. हा प्लॅन मला काय करायचं, इथं ड्रॉ करायचा आहे, ज्याच्यामध्ये इथं किचन दिलंय, हॉल दिलंय, आणि रूमला रूमच्या डायमेन्शन्स पण दिले. ठीक आहे. 11 फीट बाय 11 डायमेन्शन्स आहे. आता या डायमेन्शन्स मध्ये हॉरिझॉन्टल कुठला आहे आणि व्हर्टिकल डायमेन्शन्स कुठली आहे हे आपल्याला माहित असलं पाहिजे. फर्स्ट जे असते ती आपली हॉरिझॉन्टल आपण कन्सिडर करतो, सेकंड जे डायमेन्शन्स आहे ती आपण व्हर्टिकली कन्सिडर करतो. ठीक आहे. सो मला हाच प्लॅन इथं क्रिएट करायचे रेविट आर्किटेक्चर्स मध्ये. ठीक आहे. सो मी त्याच्यासाठी काय करते, फर्स्ट जर बघितलं आपण प्लॅन मध्ये, जर व्यवस्थित बघितला तर किचन आहे 11 फीट बाय 11 फीट, देन हॉल आहे 11 फीट बाय 12 फीट, पूजा रूम आहे 6 फीट बाय 8 फीट, टॉयलेट बाथरूम 6 बाय 6, बेडरूम 11 फीट बाय 16 फीट, अँड टॉयलेट बाथरूम अगेन 6 फीट बाय 5 फीट. ओके. चला. आता मी आर्किटेक्चर्स मध्ये येते. इथे फर्स्ट वॉल घेऊया. आता वॉल जेव्हा मी घेते तर त्यावेळेस तुम्हाला एक्सटेरियर, म्हणजे एक्सटेरियर वॉलचा थिकनेस आणि इंटेरियर वॉलची थिकनेस इथे ऍड करायची. आता थिकनेस वॉलची कसं चेंज करायची हे मी आधीच्या सेशन्स मध्ये सांगितलंय तुम्हाला. ठीक आहे. सो त्याच्यासाठी मी काय करते, इथे एडिट टाईप वरती जाते. फर्स्ट डुप्लिकेट केलं, इथे टाकलं 9 इंचेस वॉल फर्स्ट. ओके. आणि सेकंड अजून एक डुप्लिकेट करते, सेकंड असेल माझी 6 इंचेस वॉल. सो 6 इंचेस वॉल. ओके. आणि मी इथं ओके केलं. सो इथून मी ओके केलं. आता या दोन वॉल जे आहेत त्या माझ्या इथं क्रिएट झालेल्या आहेत. ठीक आहे. सो फर्स्ट 9 इंचेसची वॉल घेते. आता वॉल घेतल्यानंतर मी जेव्हा प्लॅन इथं ऍक्च्युअल मध्ये ड्रॉ करणार आहे, त्या केसमध्ये मला इथं सेंटर वॉलचं लोकेशन बघताय, वॉल सेंटरला आहे. मी वॉलच्या लोकेशन्स वरनं पण प्लॅन कसा ड्रॉ करायचा हे पण सांगितलेलं. जेव्हा तुमचं वॉल सेंटर लाईन असेल तर किती डिस्टन्स तुम्हाला तिथं कन्सिडर करावं लागतं, जेव्हा ऍक्च्युअल डिस्टन्स तुम्हाला पाहिजे असतं. ओके. सो ते पण तुम्ही इथं 1 बाय 1 चेक करू शकता. सो इथं मी लोकेशन लाईन जी आहे ती ठेवते फिनिश प्रेस इंटेरियर. ओके. इंटेरियर ठेवल्यावर तुम्हाला ऍक्च्युअल डायमेन्शन आहे ते भेटेल. सो फर्स्ट रूमचं डायमेन्शन किती होतं आपलं, 11 फीट. सो 11 फीट मी इथं एंटर केलं. आलं. राईट. कॅन्सल करा परत, किंवा एंटर करू शकताय. अगेन इथून मी काय करते, वरच्या साईडला जाते 11 फीट एंटर. ठीक आहे.
सो ही 11 फीट बाय 11 फीटची फर्स्ट जी किचन आहे ते माझं इथं क्रिएट झालंय. आता मला हे चेक करायचे की प्रॉपर 11 फीट बाय 11 फीट डायमेन्शन्स आलेले आहेत. ते कसं चेक करणार? तर तुमच्याकडे इथं क्विक एक्सेस टूल बार मध्ये डायमेन्शन्सचा ऑप्शन्स भेटून जाईल तुम्हाला. ठीक आहे, मेजर डायमेन्शन्स. सो तुम्ही इथून काय करू शकताय, तिथं चेक करू शकताय. सो इथं घेते मी अलाइनचा. आता इथून पण अलाइन घेताना मी फेस टू फेस घेणार आहे. सो वॉल फेस इथून सिलेक्ट करायचं वरून आणि इथून चेक करायचं आपलं डिस्टन्स 11 फीट अँड दिस 11 फीट. ठीक आहे, म्हणजे 11 फीट बाय 11 फीट डिस्टन्स तुमचं इथं बरोबर आहे. ओके. चला आता प्लॅन मध्ये जर बघितलं, हे 11 फीट बाय 11 फीट हे डन झालं. आता इथे येऊया हॉल आणि किचन हॉलकडे. आता जेव्हा मी हॉलकडे येत आहे तर तुम्हाला तर क्वेश्चन्स पडला असेल, इथं विंडो आहे, इथं डोअर आहे, मग आपण इथं ओपनिंग सोडणार आहे का? नाही. ते कसं करायचं ते पण सांगते मी. पहिला आपण प्लॅन जो आहे तो ड्रॉ करून घेऊया. ठीक आहे, चला. हे झालं एक. आता वन थिंग, मी हे दोन्ही जे वॉल्स इथं ड्रॉ केल्या त्या कशा आहेत तुमच्या? दोन्ही पण 9 इंचेस वाल्या वॉल्स आहेत. पण ही वॉल मला पाहिजे किती? 6 इंचेस मधली. सो या दोन्ही वॉल्सला इथून सिलेक्ट करते आणि इथं मी चेंज करते याची थिकनेस 6 इंचेस वर. आलं? 6 इंचेस. आता म्हणत असाल तुम्ही, मॅम 6 इंचेस वॉल थिकनेस घेतली म्हणजे माझं इथं डिस्टन्स चेंज झालं का? नसेल, डिस्टन्स चेंज नाही जाणार होणार इथं. तुम्ही फक्त चेक करू शकता. राईट, 11 फीट ऍज इट इज आहे. जरी मी वॉलची थिकनेस इथं चेंज केली, ही आहे 6 इंचेस, कारण इंटेरियर वॉल्स आपण 6 इंचेस करतोय. ही एक्सटेरियर 9 इंचेस कन्सिडर केलं, ही पण एक्सटेरियर 9 इंचेस कन्सिडर केलं. ओके. अगेन चला, 9 इंचेस वॉल घेतली. इथून मी कन्सिडर करते आता परत किती आहे आपलं? अगेन 11 फीट एंटर. हॉलचं डिस्टन्स अगेन 11 फीट आहे, बघू शकता हे हॉरिझॉन्टल 11 फीट आहे. परत 6 फीट पुजारम. सो ही 9 इंचेसची वॉल जी आहे ती आपली इथं कंटिन्यू होईल. सो या साईडला येऊन इथं परत 6 फीट एंटर. आलं? आता इथे समजणार आहे का तुम्हाला की एक्झॅक्टली तुमचं 6 फीट डिस्टन्स कुठे आहे आणि कुठून तुम्हाला दुसरी जी लाईन्स आहे ती मार्क करायचे? सो खाली तुम्ही ड्रॅग करताना डिस्टन्स दिसतंय 6 फीट इथून. सो इथून मी वरती जाते 22 फीट वरती. सो 22 फीट एंटर. पण ही वॉलची थिकनेस काय झाली? 9 इंचेस आहे, हिला करायचे मला 6 इंचेस. सो इथून मी चेंज करते 6 इंचेस ऍज इट इज झाली. ओके, चला. आता परत बॉल घेतलं मी, इथून मी वरती जाते. आता हे डिस्टन्स 8 फीट आहे माझं. सो 8 फीट एंटर केलं आणि हे कनेक्ट, कारण हे दोन्ही एक्सटेरियर वॉल्स आहेत. सो दोन्ही एक्सटेरियर वॉल. चेक करायचा डिस्टन्स अगेन. चला चेक करूया आपण. वर्टिकली इथं 7 फीट झाले, म्हणजे माझं इथं 1 फीटचा डिफरन्स आलाय. ओके, 1 मिनिट. अगेन वॉल घेतलं मी इथनं, हे डिस्टन्स इथं मार्क करायचंय 8 फीट एंटर. ओके. अँड देन इथं तुमची 6 फीट. एकच मिनिट, तर काहीतरी चुकलंय आपलं. ओके, इथून येऊया परत. 11 फीट वरती आले. वॉल घेतलं, 6 इंचेसची वॉल. इथून मी जाते पहिला किती? 22 फीट एंटर वरती. ठीक आहे, चला. परत 9 इंचेसची वॉल घेतली इथं आणि इथून परत मी ड्रॉ करायला चालू करते, ते म्हणजे 6 फीट एंटर. ठीक आहे, आलं? परत वरच्या साईडला जाऊया आपण. 8 फीट एंटर आणि हा पोर्शन इथे कनेक्ट. आता मला इथं डिस्टन्स जर बघितलं, 6 फीट दाखवत आहे वर्टिकली आणि हॉरिझॉन्टली 5 फीट 4 इंचेस, म्हणजे याची थिकनेस आतल्या साईडला पडली आहे. हे काय लक्षात येतं आपल्या. ठीक आहे, चला. मला चेंज करायचं असेल तर तुम्ही काय करू शकता, इथं सिलेक्ट करून इथं जे डिस्टन्स आहे ते तुम्ही फेसला घेऊन या अरोजला फेसमध्ये आणा आणि हे डिस्टन्स तुम्ही चेंज करा 6 फीट एंटर. झालं 6 फीट तुमचे. नेक्स्ट इथे पण तसंच करू शकताय. आता या वॉलचा डिस्टन्स साठी इथं सिलेक्ट करा. ठीक आहे, फेस टू फेस डिस्टन्स आहे, याला करते मी 8 फीट एंटर. झाली.
सो असं तुम्ही डिस्टन्स चेंजेस करू शकता. फक्त वॉलला सिलेक्ट करायचं. जेव्हा व्हर्टिकल डिस्टन्स पाहिजे त्या केसमध्ये हॉरिझॉन्टल वॉलला सिलेक्ट करू शकताय तुम्ही. आणि जेव्हा हॉरिझॉन्टल डिस्टन्स पाहिजे त्या केसमध्ये व्हर्टिकल वॉलला सिलेक्ट करा. तुम्हाला इथे डिस्टन्स डिस्प्ले होईल 6 फीट बाय 8 फीट. ओके, बरोबर आहे. 6 बाय 8 फीट, राईट. आता इथे येऊया बेडरूम कडे. 11 फीट बाय 16 फीट. ऑलरेडी 11 फीट मला हे हॉरिझॉन्टल डिस्टन्स भेटले. आता वरती फक्त ड्रॉ करायचे ते म्हणजे किती, 16 फीट वरती. सो इथून मी परत जाते इथं. 16 एंटर. आता कीबोर्ड वरती तुम्हाला फीट मध्ये कसं ऍड करायचं ते त्याचा जर क्वेश्चन्स असेल तर कीबोर्ड वरती तुम्हाला जे डबल कॉमा दिसतंय तिथं जेव्हा तुम्ही सिंगल फीट द्यायचं असेल तर ते की एकदा प्रेस करायची. जर तुम्हाला इंचेस मध्ये द्यायचं असेल तर त्याच कीला शिफ्ट करून तुम्ही प्रेस करू शकता. ठीक आहे, इंचेस मध्ये पाहिजे असेल समजा 6 इंचेस पाहिजे तर शिफ्ट दाबायचं आणि डबल कॉमाची जी की आहे तिला प्रेस करायची. ओके, चला अगेन इथे येऊया आपण. 11 फीट, सॉरी 11 फीट इथे डिस्टन्स टाकायचे. सो 11 फीट एंटर. ओके, देन ही आतली वॉल जी आहे ती चेंज करा. वॉलची थिकनेस मला 6 इंचेस पाहिजे. सो इथून परत या साईडला 16 फीट एंटर. आलं. आता इथं परत चेक करूत आपण डिस्टन्स. मला डिस्टन्स चेक करत जाणं गरजेचं आहे. जर चुकला तर तुमचं 16 फीट इथं बरोबर आहे. हे तुमचं 11 फीट म्हणजे या रूमचे डायमेन्शन्स तुमचे इथं बरोबर. ठीक आहे, चला आता नेक्स्ट अगेन मी 9 इंचेसची वॉल इथं घेते. ओके, आणि इथून जेव्हा मी 9 इंचेसची वॉल ड्रॉ करते. ओके, आता इथं पॉइंट्स पण तुम्हाला लक्षात घेतले पाहिजेत. ओके, आता इथून मला डिस्टन्स किती हवंय ते तुमच्यावरती आहे. ओके, म्हणजे प्लॅन मध्ये बघा किती दिले, 6 फीट. ओके, हॉरिझॉन्टल डिस्टन्स. सो मला परत इथं 6 फीटचा डिस्टन्स मार्क करायचे. सो 6 फीट एंटर. पण हे डिस्टन्स तुम्हाला कमी वाटतंय 6 फीट. ओके, कारण तुम्ही वॉल आतमधनं ड्रॉ केलाय. ओके, असं पण तुमचा कन्फ्युजन मध्ये इथं चुकी होऊ शकते. सो तुम्ही इथं व्यवस्थित ड्रॉ करते वेळेस व्यवस्थित ड्रॉ करणार आहे. इथून घेतलं 6 फीट एंटर. ओके, आला. 5 फीट हॉरिझॉन्टल डिस्टन्स आहे. सो 5 फीट एंटर केलं. आता ही जी इंटेरियर वॉल आहे ती कुठली आहे, माझी 6 इंचेसची आहे. सो इथून मी परत वॉल थिकनेस चेंज केली आणि आपण घेणार आहे 6 इंचेस. झाले. सो हा पोर्शन झाला. ओके, चला याचे पण डिस्टन्स आपण चेक करूया. सायमल्टेनियसली डिस्टन्स चेक करत जाऊया. 6 फीट राईट, देन vertically 5 feet. Again, it's correct. ओके, सो परत इथं तुम्हाला जॉईन करायचं आहे. सो 6 इंचेसच्याच वॉलला तुम्ही कंटिन्यू करा इथे. कनेक्ट. ठीक आहे, आता परत मला इथला डिस्टन्स पण चेक करायचे. हे हॉलचं व्हर्टिकली डिस्टन्स 22 फीट अँड हॉरिझॉन्टली डिस्टन्स 1 मिनिट. आता इथं हॉरिझॉन्टल डिस्टन्स तुम्हाला चेंज दिसतोय राईट. बघा 11 फीट आहे पण ऍक्च्युअल मध्ये दिसतंय किती, 10 फीट 4 इंचेस. तुम्हाला हे डिस्टन्स चेंज करायचं आहे. मग डिस्टन्स चेंज करायसाठी इथं व्हर्टिकल वॉलला सिलेक्ट केलं, इथं टाकलात 11 फीट एंटर. म्हणजे हे डिस्टन्स तुमचं इकडं मूव झालं. अगेन मी इथे चेंज करते. इथं 6 फीट एंटर. ओके, सो आता जे आहे ते तुमचं करेक्ट डिस्टन्स इथे डिस्प्ले झालेलं आहे. फर्स्ट 11 बाय 11. ओके, चला 11 बाय 11, 11 बाय 22, 6 फीट बाय 8 फीट, 6 फीट बाय 6 फीट, 11 फीट बाय 16 फीट, 6 फीट बाय 5 फीट. ओके. ओके, 11 बाय 11, 11 बाय 22, 6 बाय 8. इथं 6 बाय 6 राहिले आपलं. 11 बाय 16 आणि 6 बाय 5. ओके, चला आता इथं राहिलेलं आहे ते म्हणजे माझं कुठलं, 6 बाय 6 ची रूम. ऑलरेडी व्हर्टिकल डिस्टन्स 6 आहे. तुम्हाला हॉरिझॉन्टल 6 फीट घ्यायचे. हॉरिझॉन्टली 6 फीट दिले. व्हर्टिकली तुम्हाला इथं काय घ्यायचे, 6 फीट जे डिस्टन्स आहे ते इथं घ्यायचं आहे. ओके, हे पण चेक करू. जर डिस्टन्स व्यवस्थित डिस्प्ले होत नसेल त्या केसमध्ये वॉलला सिलेक्ट करून तुम्ही डिस्टन्स चेंजेस करू शकता. राईट,
इथं आला तुमचा होल प्लॅन विथ एक्झॅक्ट डायमेन्शन्स. ओके, आता हा प्लॅन तुम्ही इथं क्रिएट केलाय. मी जेव्हा इथं 3D व्ह्यू मध्ये जाते, इथं तुम्हाला डिफॉल्ट 3D व्ह्यू दिसतंय, त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर हा प्लॅन असं काहीतरी दिसतोय. म्हणजे या वॉलची हाईट एक्झॅक्टली 10 फीट आहे का? दिसतंय का तुम्हाला हे 10 फीट? नाहीये. सो मला हे एक्झॅक्टली 10 फीट पर्यंत घेऊन यायचे या वॉलची हाईट. तर मी काय करेन, वॉलला सिलेक्ट करेन. एका वॉलला सिलेक्ट केला. आता ही वॉल जी आहे ती 9 इंचेसची आहे. तर प्लॅन मध्ये जेवढ्या 9 इंचेसच्या वॉल आहेत त्या सिलेक्ट करण्यासाठी SA करा. SA म्हणजे सिलेक्ट ऑल. ठीक आहे. आता इथे पण 1 मिनिट, या प्लॅन मध्ये आपली ही जी वॉल आहे ही पण 9 इंचेस असली पाहिजे, कारण एक्सटर्नलच आहे, आणि ही पण 9 इंचेस असली पाहिजे. सो दोघींची थिकनेस आपण इथून चेंज करू. आला. चला, आता परत जेवढ्या 9 इंचेसच्या वॉल आहेत सिलेक्ट SA. सगळ्या 9 इंचेस वाल्या वॉल सिलेक्ट झाल्या. इथं दुसरे प्रॉपर्टीज पॅनल कडे यायचं. बेस कन्स्ट्रेंट म्हणजे जिथं तुम्ही ड्रॉ केलाय ते ग्राउंड लेवल बरोबर आहे. टॉप कन्स्ट्रेंट अप टू फर्स्ट फ्लोअर पाहिजे, सो इथं ठेवतं फर्स्ट फ्लोअर. अँड देन अप्लाय. या सगळ्या वॉल्स तुम्हाला फर्स्ट फ्लोअर पर्यंत म्हणजे 10 फीट हाईट वरती दिसत आहेत, राईट? सो तसंच आतल्या पण वॉल, ज्या इंटेरियर वॉल्स आहेत सिलेक्ट केल्या ऑल. याचा पण टॉप कन्स्ट्रेंट जे आहे अप टू फर्स्ट फ्लोअर लेवल, अप्लाय अँड ओके. सो इथं 3D व्ह्यू मध्ये गेला तर हा तुमचा प्लॅन जो आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. ओके, आता प्लॅन कसा क्रिएट करायचा हे तर समजलंय तुम्हाला. ठीक आहे, हा त्याचा 3D व्ह्यू आहे. मटेरियल कसं अप्लाय करायचं हे पण मी सांगितलेलं. ओके, तर या वॉल्स वरती मला मटेरियल अप्लाय करायचं आहे, तर मटेरियल अप्लाय करूया. चला, एक्सटेरियरला मला सेम कलर पाहिजे आणि इंटेरियर्सला तुम्हाला आता वॉल्स रूम वाईज तुम्हाला वेगळं करायचे, तुम्ही वेगळं पण क्रिएट करू शकताय. ठीक आहे, मग मी काय करते, इथं एक्सटेरियरच्या सगळ्या वॉल्सला सेम मटेरियल पाहिजे, म्हणजे मी फेसला वेगवेगळे मटेरियल देणार आहे. सो त्यासाठी तुम्ही काय करू शकता, इथं मॅनेज मध्ये जाऊ शकताय आणि मटेरियल क्रिएट करू शकताय. अदरवाईज तुम्ही वॉलला सिलेक्ट करा. या वॉलला सिलेक्ट केलं, एडिट टाईप मध्ये आला, तिथे डुप्लिकेट करणं गरजेचं आहे फर्स्ट. ओके, एडिट मध्ये या. इथं थिकनेस असेल तुमची वॉलची थिकनेस चेंज करणार आहे तुम्ही 9 इंचेस. ओके, ही आली थिकनेस चेंजेस इथं, आणि इथं जाणार आहे मटेरियल्स वरती. आलं. मटेरियल्स वरती आल्यानंतर ओके, फर्स्ट आपण ज्या 9 इंचेसची वॉल आहे त्याची थिकनेस चेंज नव्हती केली का, फक्त डुप्लिकेट केलेलं आपण. ही 9 इंचेस एंटर. ओके. ओके, आणि जी 6 इंचेस आहे तिची पण थिकनेस आपण बघूया. 6 इंचेस एंटर. ओके. ओके, सो ही 6 इंचेस आली. आता इथं थोडस तुम्हाला आपण स्टार्टिंगला वॉलची थिकनेस चेंजेस मध्ये इथं डिस्टन्स आपलं थोडंसं चेंज झालं, थिकनेस चेंज करायचं लक्षातच नाही आपल्या. ओके, वेट. इथून आपण 11 फीट एंटर चेंजेस करू शकतोय. इथे पण 11 फीट एंटर. हे 16 फीट वॉलला सिलेक्ट करून तुम्ही त्याचं डिस्टन्स जे आहे ते करेक्ट करू शकताय. 6 फीट 2 इंचेसचा थोडासा इथे गॅप दिसतोय मला. 5 फीट. 5 फीट एंटर. ठीक आहे, चला, हे बरोबर आलं. हे माझं 22 फीट दाखवतंय ना. 22 फीट एंटर. ओके, करेक्ट. 11 फीट हे 6 फीट. ओके, चला, अगेन या साईडला हे 8 फीट आहे. 8 फीट हे तुमचं 6 फीट आहे, सो 6 फीट आलं. आता इथं करेक्ट डिस्टन्स झालेला आहे. 1 मिनिट, इथला डिस्टन्स 16 फीट एंटर.
ओके, आता आपलं डिस्टन्स जे आहे ते करेक्टेड झालेलं आहे. ठीक आहे. वॉलची थिकनेस चेंज करायचं विसरलेलं, त्यामुळे आपलं थिकनेस ऍड झालं. चलो, आता मटेरियल सिलेक्ट केलं वॉल्सला. ठीक आहे. एडिट टाईप मध्ये या, डुप्लिकेट करा. ओके. एडिट वरती या आणि इथं जाणार आहे बाय कॅटेगरी. आता डुप्लिकेट का करतो हे मी ऑलरेडी सांगितलंय की पूर्ण वॉल्स मध्ये म्हणजे जेवढ्या 9 इंचेसच्या वॉल आहेत त्या सगळ्या वॉलला अप्लाय होणार ते मटेरियल. सो फक्त त्याच पर्टिक्युलर वॉलवर साठी पाहिजे असेल तर तुम्ही काय करू शकता, डुप्लिकेट. सो मटेरियल ब्राउझर मध्ये आल्यावर इथं क्रिएट न्यू मटेरियल, रिनेम करा याला. इथं नाव दिलं समजा मी वॉल एक्सटरियर, वॉल एक्सटेरियर. ओके. असं ब्राउझरला ओपन केलं आणि इथं सर्च. आता तुम्हाला पेंट अप्लाय करायचा आहे का मशिनरी अप्लाय करायची? मशिनरी म्हणजे तुम्ही त्याला बाहेरून ब्रिकवर्क शो करणार आहे का पर्टिक्युलरली फक्त पेंट अप्लाय करणार आहे, हे तुमच्यावरती आहे. समजा मी इथं मशिनरी देणार आहे, सो मशिनरी मी सिलेक्ट करते. इथं आलं असेट ब्राउझरच्या मशिनरीला मी सिलेक्ट केलं आणि इथून तुम्हाला कुठल्या टाईपची मशिनरी पाहिजे त्याला फक्त डबल क्लिक करा. अशी हवंय, या टाईप मध्ये हवंय, हे आहे. वेगवेगळ्या टाईपचे तुम्हाला इथं भेटत आहेत. ठीक आहे. तसे तुम्ही इथं अप्लाय करू शकता. ओके. मी ही टाईप सिलेक्ट केला. आता समजा याची साईज मला वाढवायची आहे, या इमेज वरती क्लिक करा, खाली या, स्क्रोल करा, इथं स्केल दिसेल. सो या स्केलला तुम्ही इथून चेंज करू शकता, 5 फीट. डन. अप्लाय. ओके. 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 सो हे मटेरियल्स या वॉलवरती अप्लाय झालेलं आहे. इथून विज्युअल स्टाईल जी आहे ते ठेवली आपण रिअलिस्टिक. बघा, झालं हे मटेरियल अप्लाय. पण जर मी बघितलं तर हे मटेरियल सेम म्हणजे दोन्ही फेसला अप्लाय झालंय. सो त्या केसमध्ये जेव्हा तुम्हाला फेसेसला अप्लाय करायचे, तुम्ही मॅनेज थ्रू तुम्ही मटेरियल क्रिएट करू शकताय. आता हे मटेरियल फक्त मला एक्सटेरियर फेसला पाहिजे, सो पीटी ऑलरेडी मी क्रिएट केलंय. त्यामुळे क्रिएट केलेलं मटेरियल पीटीच्या मदतीने तुम्ही अप्लाय करू शकताय. सिलेक्ट केलं, स्क्रोल करा, याला मूव्ह करा, शिफ्ट प्लस माऊसचं बटन प्रेस करायचं. शिफ्ट कीबोर्डचं शिफ्ट प्रेस करायचं आणि माऊसचं जे स्क्रोलवालं बटन आहे त्याला प्रेस करून तुम्ही ऑब्जेक्टला मूव्ह करू शकता. किंवा इथं व्ह्यू क्यूब दिलंय, याच्या मदतीने पण तुम्ही अप्लाय करू शकता. सो सगळ्या फेसला मी बाहेरच्या इथे ब्रिकवर्क जे आहे ते अप्लाय करते. आता तुम्ही इथं बघू शकता या फेसला पण आलंय इंटेरियरला. मग तुम्हाला तर फक्त या पर्टिक्युलरली फेसला पाहिजे होतं, मग याला पण आलंय. म्हणजे का आलंय असं? कारण या दोन कशा आहेत, तुमच्या कंटिन्युअस लाईन्स आहेत. मग जर मला या फेसला वेगळं मटेरियल पाहिजे असेल तर मी याला स्पिल्ड करेन. मी तुम्हाला सांगितलेलं मॉडिफाय पॅनलमध्ये स्पिल्डची कमांड. सो सिलेक्ट केलं आणि या वॉलला मी पर्टिक्युलरली इथून स्पिल्ड केलं. आता बघा, ही वॉल वेगळी झाली आणि ही वॉल वेगळी झाली. सो हिला तुम्ही जे इंटेरियरला मटेरियल अप्लाय करणार आहे ते तुम्ही इथं अप्लाय करू शकता. सेम केस तुम्ही या केसला पण तुम्ही वेगवेगळ्या मटेरियल्स अप्लाय करू शकता. हे झालं एक्सटेरियर मटेरियल्स अप्लाय कसं करायचं. आता मटेरियल कसं क्रिएट करायचं हे तर तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय. मॅनेज मध्ये गेला, मटेरियल्स वरती क्लिक केलं, इथं क्रिएट मटेरियल. ओके. क्रिएट न्यू मटेरियल. इथं गेलं, मी त्याला रिनेम केलं समजा आणि वॉल इंटेरियर. ओके. वॉल इंटेरियर. असं ब्राउझर ओपन करा आणि इथे मी सर्च केलं पेंट. पेंट एंटर. आता इथे पेंट मध्ये पण वेगवेगळ्या टाईपचे पेंट्स आहेत. मेटल पेंट आहे, वॉल पेंट आहे, तुम्हाला कुठलं पाहिजे. सो वॉल पेंट आपण मेटल वरती अप्लाय करतो का नाही, वॉल पेंट. सो इथून मी पेंट एखादा सिलेक्ट केला जो की सगळ्या फेसला इंटेरियरला मी सेम कलर देणार आहे. तुम्ही वेगवेगळे पण देऊ शकता. हा कलर मी इथं सिलेक्ट केला. डबल क्लिक करून तुम्ही त्याला या साईडला घेऊन येऊ शकता. इथे बघा, आला. इथे ऍप्लिकेशन्स ठेवणार आहे तुम्ही, स्प्रे पाहिजे, रोलर पाहिजे की ब्रश पाहिजे, तुमच्या अकॉर्डिंग ठेवा. फिनिश ग्लॉसी ठेवणार. ओके केलं. ओके. अगेन पी टी प्रेस करा, सिलेक्ट करा याला आणि या इंटेरियर फेसला अप्लाय करा. जिथं जिथं हवंय तिथं तिथं तुम्ही या टाईप मध्ये इंटेरियर फेसला अप्लाय करू शकता.
ओके. आता वेगवेगळ्या ठिकाणी रूम वाईज तुम्ही कन्सिडर करून वेगवेगळं मटेरियल अप्लाय करू शकता. BAT-WCच्या तिथं तुम्ही वेगळं मटेरियल अप्लाय करणार आहे, राईट. तिथं मला जर समजा टाईल्स अप्लाय करायचे असतील, टाईल्स अप्लाय करू शकताय. मी इथं तुम्हाला दाखवताना सेम दाखवते, पण तुम्ही जेव्हा प्लॅन कराल त्या केसमध्ये तुम्ही सेपरेट वेगवेगळं मटेरियल अप्लाय करू शकताय. फक्त मी दाखवलं की मटेरियल कसं क्रिएट करणार आहे आणि अप्लाय कसं करणार आहे. ठीक आहे. आता मला डोअर्स आणि विंडोज प्लेस करायचे. ठीक आहे. चला, आता मला इथं डोअर्स आणि विंडोज प्लेस करायचे. समजा मला विंडोज जी आहे ती स्लायडिंग विंडो दाखवायची ग्लासची, तर तुम्ही कर्टन वॉलच्या मदतीनं क्रिएट करणार आहे. ओके. कर्टन वॉलच्या मदतीनं कसं क्रिएट कराल तुम्ही? सो इथं गेलं मी वॉल आर्किटेक्चर्स वरती, याला सिलेक्ट केलं, वॉल्सला क्लिक, इथं तुम्ही क्लिक करा आणि इथं कर्टन वॉल आहे तिला सिलेक्ट करा. कुठून कुठंपर्यंत अप्लाय करायचे? समजा मला इथून इतक्या डिस्टन्स पर्यंत ती वॉल जी आहे ती करायची. ओके. किंवा 1 मिनिट, ही इथून इथंपर्यंत एक आहे, देन सेम इथून इथंपर्यंत, अशा दोन ज्या आहेत त्या इथे मी अप्लाय केल्या. 3D व्ह्यू मध्ये येऊया. सो ही आतल्या साईडला माझ्या, या बघा, आता या वॉल ज्या आहेत त्या तुमच्या ऍड झालेल्या आहेत, पण ह्या इम्बेडेड आहेत का? नाही आहेत. सो एडिट टाईप मध्ये जाऊन इम्बेडेड, अप्लाय, आणि इथं ओके करा. सो झालं या एम्बेडेड. मग तुम्हाला किती हाईट पर्यंत हवंय ती हाईट तुम्ही इथं तुमच्या अकॉर्डिंग ठेवू शकता. जी सी लाईट आहे, ओके, इथून मी सी लाईट टाकते आपली बेस पासनाची, ती टाकते 3 फीट. विंडोची हाईट आपण सी लाईट 3 फीट ठेवतो. झाली 3 फीट. ओके. चला, बेस पासून वरतून खाली तुम्हाला जेवढी ठेवायची तुम्ही एकतर ड्रॅग करून ठेवू शकता किंवा इथे ऍज इट इज अप्लाय पण करू शकता. 3 फीट. आणि टॉप पासून तुम्हाला हवंय 4 फीट. एंटर, अप्लाय, आणि या टाईप मध्ये हे बघा असं असं तुम्ही विंडोज क्रिएट करू शकताय कर्टन वॉलच्या मदतीनं. आता यालाच या दोघांची हाईट जी आहे ती आपण सेम. ठीक आहे. चला, हे दोन विंडोज इथं क्रिएट केल्या आपण. याला तुम्हाला मुलियन्स अप्लाय करायचे का ग्रिड? पहिला इथं जसं दिसतंय तुम्हाला कर्टन ग्रिड, या ग्रिड वरती क्लिक करा. मिडलला एक ग्रिड अप्लाय केली याच्या, आणि याच्या मिडलला एक अशी केली. ठीक आहे. या अशा ग्रिड्स अप्लाय केल्या. आता याला मुलियन्स अप्लाय करा. सिलेक्ट करा मुलियन्सला, और ग्रिड लाईन्स, अँड सिलेक्ट. ओके. आता या मुलियन्सची साईज जी आहे ती तुम्हाला जास्त झाल्यासारखी वाटते. सो सिलेक्ट करा. कोणाला? मुलियन्सला सिलेक्ट करणार. ओके. एडिट टाईप मध्ये या इथे, आणि इथे आल्यानंतर ही जी थिकनेस आहे ही ठेवली मी 2 इंचेस. ओके. देन ही विड्थ तुम्ही ठेवा 1 इंचेस. तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही जसं प्लॅनच्या व्ह्यूज मध्ये तुम्हाला किती दिसतंय त्याच्या अकॉर्डिंग इथून चेंजेस करू शकता. सो अप्लाय, ओके. सो ही बघा इथं झाली 2 इंचेसची. सेम असंच तुम्ही सगळ्या ह्याला पण क्रिएट करू शकता. ओके. एकतर या वे मध्ये तुम्ही विंडोज क्रिएट करू शकताय. सेकंड असेल, आता मी हे तुम्हाला सेकंड वे दाखवते विंडोज कसा ऍड करणार आहे. डायरेक्ट आपल्याकडे इथं कंपोनंट्स मध्ये विंडो कंपोनंट दिलेला आहे. सो तेच तुम्ही इथं काय करू शकताय? प्लेस करू शकता. सो ग्राउंड फ्लोअर वरती येते फर्स्ट मी. चला, मी जरा प्लॅन कडे बघते की कुठे कुठे. इथे एक विंडो आहे, इथं विंडो आहे, हा डोअर आहे, इथं विंडो आहे, इथं विंडो आहे, हे व्हेंटिलेटर दिलंय. चला, इथं बघा तुम्हाला वॉलच्या शेजारी डोअर्स आणि विंडो असे दोन की जी आहेत किंवा टॅब्स आहेत ते दिसत आहेत. ठीक आहे. सो विंडो पाहिजे फर्स्ट, तर विंडोवरती क्लिक करा, किंवा त्याची शॉर्टकी पण आहे WN. तुम्हाला इथं त्याच्या साईडला तुम्हाला शॉर्टकीज पण दिलेली आहे. सो शॉर्टकीज पण तुम्ही ऍक्सेस करू शकता. ठीक आहे. WN, ओनली WN तुम्हाला करायचा. तर WN केल्यानंतर प्रॉपर्टीज पॅनल मध्ये बघा एक विंडो दिसते फिक्स्ड टाईपची. या ॲरोवरती क्लिक केलं तर इथं विंडोच्या वेगवेगळ्या टाइप्स दिसत आहेत, पण मला समजा याच्या व्यतिरिक्त अजून दुसरी कुठली तरी विंडो यूज करायची आहे. ठीक आहे. म्हणजे ही एक विंडो दिसते तुम्हाला, विंडो डबल हँग वाली, आणि इथं दिसते विंडो ही पण डबल वालीच आहे तुमची. ठीक आहे. 7 इंची. आता मला याच्या व्यतिरिक्त अजून दुसरी विंडो हवी असेल तर तर त्याच्यासाठी तुम्ही काय करू शकता? इथे बघा तुम्हाला एक ऑप्शन दिसतोय लोड फॅमिली. या लोड फॅमिलीवरती क्लिक करायचं. ओके. मी डबल सांगते कुठल्या पाथ वरती फर्स्ट येणार. आर्किटेक्चर्स वरती आला, विंडोला क्लिक केला तिथे,
विंडोला क्लिक केल्यानंतर तुम्हाला वरती लोड फॅमिलीचा ऑप्शन दिसेल. विंडो लोड फॅमिली क्लिक करा. आता इथं फॅमिली तुमची कुठल्या पाथ मध्ये सेव्ह आहे हे बघा, लायब्ररीज, इंग्लिश और मेट्रिक, इथे दोन्ही भेटतात. हो, एकच मिनिट. इथं तुम्हाला स्ट्रक्चरच्याच फक्त दिसत आहेत, आर्किटेक्चरच्या लायब्ररीत दिसत नाहीये. ओके, ठीक आहे. तर ते आपण इथून डाउनलोड पण करून घेऊ शकतोय. जर तुमच्या लायब्ररीज दिसत नसतील तर तुम्ही इथे सर्च करा रेविट फॅमिली ऑटोडेस्क वरती जा. ऑटोडेस्क रेविट फॅमिली किंवा रेविट कंटेंट खालची जी आहे तिला सर्च करा. इथे तुम्ही कुठल्या व्हर्जनचा रेविट इथे यूज करताय त्या व्हर्जनचे यूज करू सिलेक्ट करा, रेविट 2023. मग त्याच्या लायब्ररीज ज्या आहेत त्या तुम्हाला इथं दिसत आहेत. ठीक आहे. मग याच्यातून सिलेक्ट करताना मी सिलेक्ट घेणार आहे इंडियन. सो इथे चेक करा, हे दिसतंय US इंग्लिश वगैरे. याच लायब्ररीज तुम्हाला इथं काय करायचे, डाउनलोड करायचं. ठीक आहे. ओके, चला. सो हे मी याला इथे डाउनलोड करते. त्याला डाउनलोड व्हायला थोडासा वेळ लागेल. ओके, चलो. तोपर्यंत आपण इथं बघूया दुसरं की प्लॅन ड्रॉ करणं तर समजलं आपल्याला. ओके, विंडोज आपण विंडोज मधून घेणार आहे, ज्या की बाय डिफॉल्ट लायब्ररीज असतात त्या तुम्ही सॉफ्टवेअर इन्स्टॉलेशन वेळेसच तुमच्या ह्याच्यात दिसतात. पण इन केस जर पॉसिबल नसतील तर त्या केसमध्ये तुम्ही ऑटोडेस्क वरती जाऊन तिथून डाउनलोड करून पण घेऊ शकता. ठीक आहे. आता हे आपल्या डाउनलोड होतातच, तर डाउनलोड होईपर्यंत आपण इथं फ्लोरिंग जे आहे ते ऍड करूया. ओके, आता मला वन बाय वन रूमच्या फ्लोरिंग ऍड करायचे. ठीक आहे. आता फ्लोरिंग ऍड करायच्या आधी जसं तस फर्स्ट जे स्टेप्स आहे आपण काय केलं, लेवल्स क्रिएट केला. त्याच्यानंतर आपण इथं ग्रिड नाही क्रिएट केलं. जर तुम्हाला ग्रिड क्रिएट करायचं असेल तर तुम्ही ग्रिड पण क्रिएट करू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर प्लॅन ड्रॉ केला. ठीक आहे. आता प्लॅन ड्रॉ केल्यानंतर मला इथं काय करायचं आहे, मी चेक केलं डायमेन्शन्स मार्किंग करून की माझे एक्झॅक्ट डायमेन्शन्स बरोबर आहेत रूमच्या. ठीक आहे. नेक्स्ट स्टेप्स आहे डोर विंडो प्लेस करायचा आणि देन फ्लोर कडे जायचं. ठीक आहे. आता तुम्ही डोर्स अँड विंडोज प्लेस करण्याच्या आधी जर फ्लोर्सला गेलात आणि तुम्ही फ्लोर्स क्रिएट केलात आणि नंतर डोर प्लेस केलं तर काय होतं ते पण मी दाखवते. ओके, फर्स्ट इथं ऑप्शन दिसतोय तुम्हाला फ्लोअरचा. सो या फ्लोअरवरती मी क्लिक केलं, फ्लोअर आर्किटेक्चर्सला इथून सिलेक्ट केलं मी. ओके, फ्लोअरची थिकनेस किती ठेवायचे, सो एडिट टाईप मध्ये या इथे डुप्लिकेट करा. ओके, आणि इथून थिकनेस चेंज केली मी 6 इंच. सो 6 इंचेसची थिकनेस ठेवली. ओके केलं इथनं मी. ओके, अँड देन तुम्ही इथं फ्लोअर सिलेक्ट. आता आर्किटेक्चर सॉरी लाईन, रेक्टँगल, तुम्हाला ज्या शेप्स मध्ये तिथं फ्लोअर ऍड करायचा तो शेप इथं सिलेक्ट करू शकता अँड देन फिनिश. सो हा फ्लोअर जो आहे तो तुमचा इथं क्रिएट झालेला दिसेल तुम्हाला. दिसतोय फ्लोर क्रिएट. आता या फ्लोरला तुम्हाला जे मटेरियल्स हवे, ज्या टाईपची फ्लोरिंग अप्लाय करायचे त्या टाईपचं फ्लोरिंग इथे तुम्ही अप्लाय करू शकता. सिलेक्ट सेम जसं वॉलला करतोय तसं सिलेक्ट केलं, एडिट टाईप मध्ये आला, डुप्लिकेट केलं. ओके, एडिट मध्ये या इथे परत बाय कॅटेगरी वरती क्लिक केलं तुम्ही इथे. ठीक आहे. चला, त्याच्यानंतर इथे मी क्रिएट न्यू मटेरियल, रिनेम, फ्लोर करते याला. ओके, असेट ब्राउझर ओपन, इथं सर्च करा फ्लोरिंग. आता फ्लोरिंग मध्ये पण वेगवेगळ्या टाईपची फ्लोरिंग आहे, वूड फ्लोरिंग, मार्बल, ग्रॅनाइट, तुम्हाला कुठल्या टाईपची फ्लोरिंग पाहिजे ती. कॉन्क्रीट, सिरॅमिक हे पण आहे. सो याच्यामधलं आता समजा मला ही वूड फ्लोरिंग हवी, चूज केलं. ठीक आहे. ओके केलं. ओके केलं, अप्लाय अँड ओके. सो ही फ्लोरिंग जी आहे ती माझी इथे क्रिएट झाली, दिसते. सो असं तुम्ही काय करू शकता, इथं फ्लोरिंग जी आहे ती क्रिएट करू शकता. जर तुम्हाला प्रत्येक रूमला वेगवेगळी फ्लोरिंग असेल, जर वेगवेगळी फ्लोरिंग क्रिएट करायची असेल तर फ्लोर पण वेगवेगळा क्रिएट करणार. जर समजा मी सगळ्या रूमला एकदाच फ्लोर क्रिएट केला तर तुमचं सेम मटेरियल आहे ते सगळ्याच रूमसाठी अप्लाय होऊन जाईल.
जसं मी इथं एक केलं आणि इथं एक केलं, किंवा मी इथं केलं आणि मी फिनिश केलं, तर आता या दोघांसाठी सेम मटेरियल अप्लाय होईल. सो जर तुम्हाला प्रत्येक रूम्सला वेगवेगळं फ्लोरिंग हवं असेल, तर त्या केसमध्ये वेगवेगळी फ्लोरिंग जी आहे ते तुम्ही इथं क्रिएट करणार आहे. ओके, क्लिअर आहे फ्लोरिंग कसं क्रिएट करायचं? ठीक आहे. आता इथं मी बघते आपल्या लायब्ररीज ज्या आहेत त्या डाउनलोड झालेल्या असतील. ओके, या लायब्ररीज माझे डाउनलोड झालेल्या आहेत. यालाच मी राईट बटन क्लिक करून रन ॲज अ ऍडमिनिस्ट्रेटर करते, म्हणजे ज्या त्या एक्स्ट्रॅक्ट होतील आपल्या, जे तुम्हाला तिथं लायब्ररीज भेटतील. आता हे लायब्ररीज म्हणजेच किंवा फॅमिली म्हणजे कंपोनंट आहेत, प्लेस करायचं आहे, त्यामुळे मी काय केली, ही डाउनलोड करून आता एक्स्ट्रॅक्ट करते. एक्स्ट्रॅक्टिंगला वेळ नाही घेणार, हा लगेच होईल आपलं एक्स्ट्रॅक्ट. ओके, जोपर्यंत ते होतंय तोपर्यंत आपण इथं फ्लोर कडे या. ठीक आहे. आता फ्लोरला पण जर तुम्हाला बाहेरून मटेरियल क्रिएट करायचं असेल, बाहेरचं मटेरियल क्रिएट करून इथं अप्लाय करायचं असेल, तर हे मी याच्या आधीच्या सेशन्स मध्ये सांगितलेलं आहे की मटेरियल बाहेरून कसं घ्यायचं, ते क्रिएट कसं करायचं आणि ते अप्लाय कसं करायचं. सो ते तुम्ही काय करू शकता, इथं वन बाय वन क्रिएट आणि अप्लाय करू शकता. ठीक आहे. आता प्लॅन क्रिएट करणं असेल, वॉल्सला मटेरियल अप्लाय करणं असेल, फ्लोर ऍडिंग असेल, हे तर तुम्हाला समजलंय. ठीक आहे. आता उरलाय कुठला प्रश्न, की डोर्स आणि विंडोज कसे प्लेस करायचे, तो पोर्शन्स आपला इथं रिमेनिंग आहे. तो पोर्शन्स आपण नेक्स्ट सेशन्स मध्ये बघूया. ओके, डोर्स आणि विंडोज अप्लायचा जो पोर्शन्स आहे तो आपण नेक्स्ट सेशन्स मध्ये इथं बघूया. आता तुम्ही प्लॅन ड्रॉ करा, त्याच्यानंतर त्याच्यावरती मटेरियल्स, वेगवेगळ्या रूमला वेगवेगळ्या मटेरियल्स आणि फ्लोर क्रिएशन्स, फ्लोरचं सांगितलंय, पण डोर विंडो अप्लाय केल्यानंतरच फ्लोर इथं अप्लाय करायचा. ओके, पहिला प्लॅन इथं ड्रॉ करा, मग आपण नेक्स्ट जे आहे ते नेक्स्ट सेशन्स मध्ये इथं बघूया. थँक्यू.